जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धांत कथा. खरं कारण काय आहे? लोक म्हणतात ना असे, नाही नाही ते रोहिणी नदीचा वाद आहे गृहत्यागाच्या वेळेनंतर ते गृहत्याग करतातच. या मूळ गोष्टी आहेत, चारही गोष्टी, हे खरं आहे. पण ते त्या तात्काळ कारण तर ते ठरलं ना, नदीचा वाद हे कारण, हे तात्काळ ते ठरलं. संघाची शिक्षा ती गोष्ट अशी आहे. त्यामुळे हे चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण या गोष्टीची जी उकल 42,000 धम्मस्कंदात जी आलेली आहे अभिधम्म पिटकामध्ये, त्यामधले सूत्र आहेत ना आपल्याकडे, नाही असं नाही, आहेत आपल्याकडे. त्यामुळे योग्य अभ्यास करण्याचे, कम्मठठाणाचा योग्य अभ्यास कसा करावा हे आहे. त्यामुळे आपण लोक काय, जे जे आचार्यांच्या हातात जसं जसं सापडते तर जे जशी अभ्यास करतात, मग त्याचा अभ्यास, तो गुरुचा अभ्यास मग ते फॉलोअर्स करतात, जे अनुयायी करतात, त्यांचे शिष्य करतात. याला आचरणक कल्प म्हटलं जातं. त्यामुळे मग अभ्यासामध्ये गडबडी येतात. एकेकाळची हीच विद्या, पण मणी मोजण्याची सवय आली की नाही आपल्यामध्ये. 108 मणी, कामतृष्णा 36, भवतृष्णा 36 आणि विभवतृष्णा 36. महायान पंथी विपश्यना या कम्मठठामाचा अभ्यासच विसरून गेलो. हे कामतृष्णे, हे भवतृष्णे, विभवतृष्णे चालली का, जाईल का ती? हा भावनामय प्रज्ञा, जी केवळ श्रुतमय ज्ञान नाही, जे ऐकीव ज्ञान नाही, चिंतनमय ज्ञान नाही, जे भावित होतं, अनुभूतीवर उतरतं, ते भावित प्रज्ञा. ती भावित प्रज्ञा क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं जावं लागतं. हे शमत भावनेचे अभ्यास कम्मठठाण असो वा विपश्यना कम्मठठाणाचा अभ्यास योग्यपणे अभ्यास करताना ती खणिक समाधीपासून उपचार समाधी म्हणे आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याचं बळ मिळेल. नाहीतर तुम्ही आलोकात अडकाल ना, तुम्हाला प्रकाश मिळला का, जमलं रे, झालं शोतापन्न, नाही, तुम्ही अडकले तिथे मध्येच. आणि एक अशी संवेदना येईल ना, मग ते शोतापन्न गेलंच गेलं. अरे बाबा, हे पुन्हा कुठून आलं, हे कुठून आलं? कारण अपाय गतीच्या संस्कारांचं जोपर्यंत हनन होत नाही, किमान याची बाह्य ओळख रतन सुत्तामध्ये आलेली आहे. सक्काय दिठ्ठी विची किंचितंच शील बतन वापी यदत्ती किंची चतु अपायच भिप्पमुत्तो छचब्बी ठाणाणी अबब्बुकातु ये अर्य सच्चानि विभावयंती. तेव्हा विभावयंती भावना कर, ये अर्य सच्चानि विभावयंती, आर्य सत्याची भावना करणं. गंभीर पंजेन सुदेशाते, गंभीर प्रज्ञेद्वारा हा सुदेशी धम्म जेव्हा ग्रहण करतो, धारण करतो, संमत्सन ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोम ज्ञान, या 10 ज्ञानाच्या योग्य प्रक्रियेत आपण जाणार नाही तोपर्यंत नाही, दूर आहे. म्हणून ही सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलवर परामर्श ही कमीत कमी 3 बंधनं बाहेरची कटली तर आर्य सत्याचा साक्षात्कार करता येतो. 3 आर्य, हे 3 बंधन मारबंधन आहेत ना. ज्याला सक्काय दिठ्ठी, हे 62 प्रकारच्या मिथ्या दिठ्ठीचं जे रामायण महाभारत आहे, त्या काळातले सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडातले शाश्वतवादी असोत, उच्छेदवादी असोत, या 72 प्रकारच्या मिथ्या दृष्टीमध्ये असणारे सगळे आचार्य, त्यांच्या वेगळ्या विधी, त्यांच्या वेगळ्या समजा, त्यांच्या वेगळ्या मान्यता, हे सगळे उच्छेदवादी असो की ते शाश्वतवादी असो, ते मिथ्या धारणा हेच सक्काय दिठ्ठीमध्ये घडलेले होते. आज थेरावादी आहे आणि धम्म फटीचे समुत्पाद कळला काय तर हो म्हणतील. पठाण एवढं सोपं नाहीये. पहा तब्बंती में भिक्खवे, प्राण कसा होतो, प्राण होताना दिसतोय काय, तर कमीत कमी ही बाहेरची ओळख आहे की सक्काय दिठ्ठीची सगळी बंधनं तुटतात. बुद्ध धम्म संघांच्या गुणांची जी श्रद्धा असते ना, ती परिपूर्ण होत असते. कुठल्याही प्रकारची विचिकित्सा राहत नाही.
संदेह येत नाही. ध्यानाविषयी, प्रज्ञेविषयी, शीलाविषयी, बोधी पक्षीय धम्माविषयी, पटीच्य समुत्पादाविषयी, पठ्ठानाच्या कड्याविषयी, अनावरण ज्ञानाविषयी, आर्य सत्तेच्या ज्ञानाविषयी अजिबात संदेह राहत नाही. कारण त्यांनी अनुभव केलेला असतो. आर्य सत्यान दर्शन, आर्य सत्याचं दर्शन करून हे प्राप्त केलं जातं पहिल्यांदा. तेव्हा ही तीनही बंधनं शीलवत परामश तुटतं. कारण ही आसक्ती असते ना. संक्षिप्तेन पंच उपादान खंदापि दुःखा. संक्षिप्तपणे 5 उपादान स्कंद हेच दुःख आहे असं भगवंत वारंवार सांगतात. हे शरीर रूप उपादान खंदा, वेदना उपादान खंदा, संज्ञा उपादान खंदा, संखारा उपादान खंदा, विज्ञान उपादान खंदा. हे रूप म्हणजे काय? हे शरीर, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान चित्ताचे 4 स्कंद. हे चित्त मी माझं माझं, हे शरीर मी माझं माझं. काय माझं आहे? हे मोठे मोठे खंड आहेत ना आसक्तीचे. काम उपादान, रूप काम उपादान, दिठ्ठी उपादान, शीलव्रत उपादान आणि अत्तवाद उपादान. हे आसक्तीचे मोठे मोठे 4 पहाड आहेत. जोपर्यंत तुटणार नाही ना, धक्के लागणार नाही, तोपर्यंत विचिकित्सा हे बंधन नाही तुटणार. किमान 3 बंधनं जर तुटली तर या संपूर्ण समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान, या 10 ज्ञानाची महत्ती करून ज्यावेळेला हे तरंग हे शरीर तरंग, बुद्बुदे बुद्बे, अर्थकलापांचे तरंग, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञानी चित्त चैतसिकांचे तरंग, कुठल्या तरंगांना मी म्हणू. अनुलोम ज्ञानाच्या आधारावर खैदम्मा, वैधम्मा, संखारा हा अनुभव झाल्यानंतर हा क्षयव्यय बंद होऊन जातो. ही तरंगही बंद होऊन जातात. ही पहिली डुबकी असते. तो आलोक वेगळा असतो. हा आलोक फसवणारा असतो. हा कथन करण्याला ज्यांना समजते त्याच्याजवळ कथन करायचं नाही. ते कथन करण्यानंतर मग ते अडकून जातात. तुम्हाला मिळालं काय? तर गडबड होऊन जाते, अशी फसून जातं माणूस. त्यामुळं ही बंधनं आहेत ना, ही बंधनं आपल्याला आपण उभी करतो. सो सतो जसा नैसर्गिक शुद्ध स्वाभाविक श्वास आहे ना, तसंच काम करायचं. वेड वाकडं नाही. वेड वाकडं केलं तुम्ही अडकून जाल मधल्याच रस्त्यात. या बाधा आहेत, ही मारबंधन आहेत. त्यामुळं ज्या वेळेला इथे एका क्षणासाठी चित्तक्षण, ज्याला चित्तक्षण म्हणतो ना, क्षणिक समाधी म्हणजे वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण. वेदना जोपर्यंत ती राहते, ती सुखद वेदना असो, दुःखद वेदना असो, असुखद वेदना असो, ती सौमनस्य असो की दौर्मनस्य वेदना असो, कुठली वेदना असो द्या, त्या वेदनेचा उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत ती राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या 3 क्षणांमधून एक चित्तक्षण तयार होतो. हे एक चित्तक्षणापुरती तरी ही समायुक्त झाली तर वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता हे 5ही ज्या चित्तवृत्ती आहेत एका ठिकाणी आल्या. हे ध्यानचित्त उत्पन्न झालं ना. हे ध्यानचित्त उत्पन्न झाल्यानंतर एक संवेदना आली, काही वेळ राहिली आणि भंग झाली. हे एका चित्तक्षणासाठी जरी हे समायित चित्त झाले तरी वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता हे 5ही म्हणून हे चित्तवृत्त्या या ध्यानाचे अंग बनल्या. ध्यानाचे अंग बनतात एका चित्तक्षणासाठी. तर हा एक चित्तस्थळी क्षण हा मजबूत झाला ना तर आलोक आपल्याला दिसतं. आलोक वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. कोणाला कसं दिसतं, कोणाला कसं दिसतं. आपल्या चित्तात जो संग्रह घेऊन येतो ना जन्मग्रहण करताना, कुशलांचा संग्रह घेऊनच जन्म घेतो. तर अगोदर काय अभ्यास केला असेल ना तर तो असतो आपला, हे संपूर्ण बँक बॅलन्स असतो. तो आपलं चित्त समाहित झालं तर काही नाही भयंकर, याच्यापेक्षा काही नाही. कधी कधी एवढं होतं की एवढं हे खूप तोंड मोठं होतं, नाक मोठं होतं, मोठे मोठे प्राणी आपण कल्पना करू शकत नाही. असंही असतं. शेवटी शरीर आहे आणि हे शरीर अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणू परमाणूंचा प्रपंच, अष्टकलापांचा प्रपंच आहे. तर या झाडातून आरपार शिरेल की नाही माणूस? नाही शिरणार की नाही? मग हे चित्त किती प्रहाणकारी आहे. भिंत येतली तरी भिंतीत नाही शिरतो. शिरेल की नाही? भिंत तोडायला लागणार नाही. मग किती बारीक होत, मग किती सूक्ष्म होत असेल. शिरत नेणारी, बिंदत नेणारी, ज्यांनी इद्दीपादाचा अभ्यास केलाय महामोगल्यांसारखा माणूस कुठेही जाता. आपण जय मंगल अठ्ठगाथामध्ये जे वर्णन ऐकतो आपण मोगलांचं, सुमेरू पर्वत पाहिलाय का तुम्ही? सुमेरू पर्वत तुम्ही पाहिला? सुमेरू पर्वत पाहिलीत का? कुठे आहे? नाव तर ऐकलं ना सुमेरू पर्वताचं.
ऐकलं का? सुमेरू पर्वत ऐकलं ना? कुठे आहे तो? कुठे आहे? हा? राजगीरला राजगीरला आहे म्हणते. राजगीर नाही, हे राजगीर. तुम्ही जेव्हा तावंतीचा देवता लोकांमध्ये जन्म घ्याल ना, तेव्हा तिथे पहा, तिथे तेव्हा जन्म घ्याल तेव्हा तुम्हाला दिसेल. तिथे एक स्तूप आहे भगवंताचे, जे 4 दाढा आहेत ना, ते एक दाढ आता चायनामध्ये आहे, पेकिंग मध्ये. तिथे जे राजकुमारी ओरिसाची जेव्हा हल्ले झाले तेव्हा तिसऱ्या राजाकडे दिली. एक कॅन्डी नगरामध्ये त्या हस्तिदंतात दुसरी ठेवलेली आहे दाढ. तिसरी धाड नाग लोकात आहेत. आणि तुम्ही हे कागदावर लिहिणारी लोक नागपूरला जाय म्हणतात, तिथे त्या टेकडीत. समजलं आहे ना? तिथे टेकडी जाय म्हणतायत नागलोक. नागलोकेचे थुपे म्हणतात ना नागलोकात. ते हे नागलोक नाही आहे, ते दुसरं आहे नागलोकात. तिथे जेव्हा तुम्ही जन्म घ्याल ना, तिथे तुम्हाला तो स्तूप अजून पाहायला मिळेल. आणि सम्राट अशोकाला मोठे मोठे 8 स्तूप होते ना, महास्तूप. त्याच्यातले 6च खोलले ना, आणि ते सारे असते. पण हे नागलोकात ना देवता लोकांमधला हा खोलता आला नाही. नागलोकात एक दाढ आहे भगवंताची, आणि तावंतीसा देवता लोकांमध्ये एक दाढ आहे. तुम्ही तिथे घ्याल ना, मग दर्शन घेऊन या ते सुमेरू पर्वताचं. तावंतीसा देवता लोकांमध्ये जाता. जाऊ का म्हणतो तुम्ही? आता तुम्ही संकल्प काय तुझ्या तू पाहिलीस काय? हे बघा, सिद्धार्थ गौतमाची आई 7व्या दिवशी मेली की नाही? तुझी आई कोणत्या दिवशी मेली? ही आहे का? ही तुझी आई आहे? तुला कोणी सांगितलं? तुला सांगितलं कोणी तुझी आई म्हणून? नाही ना, तुला सांगितलं. तुला खातावरून उचलून आणलं माहिती आहे का? माहिती आहे का? ही तुझी नाही आहे आई, तुला माहिती नाही आहे. तिने थोडी जन्म दिला. रेकॉर्ड पाहून पाहत दवाखान्यात जा तू, आणि तिथून उचलून आणलं बा कोणत्या दवाखान्यात, विचारून घे. तुला माहिती आहे का? नाही ना, तेच तर सांगल्यावर माहिती होतं आपल्याला. सांगितल्यावरच माहिती होते की नाही ही आई म्हणून. माहिती आहे, तू लहानपणी उचलून कुठून आणलं तर तुला काय सांग माहिती. जेव्हा आपण कुठे जेव्हा जाऊ ना, तेव्हा तो आपल्याला तो सुमेरू पर्वत पाहायला मिळेल. पाहायला मिळेल, ते स्तूपही पाहायला मिळेल. जाऊचा अर्थ म्हटलं त्याची चित्त सोडल्यानंतर का? मी तेव्हाच तर म्हणतो नाही, दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे एखादा भिक्षू अर्हत राहिला आणि तो इद्दीपदाचा अभ्यास करणारा असला तर तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तो चल बाबा, तर तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, दाखवू शकतो. हे असंही होतं. म्हणजे न शरीर त्यागता पाहता येतं, किंवा मग शरीर त्यागल्यानंतर तावंतीसा देवता लोक जरा पाहू दे सुमेरू पर्वत, म्हणजे त्याच्या जवळच अगदी तुमचा जन्म होईल. आहे ना? कमीत कमी जागरूकपणे श्वासावर लक्ष ठेवता ठेवता वेदनांचा उदय जाणता जाणता शरीर त्यागता आला तर किमान कुशल विपाक उपेक्षा सहज संतिरण चित्त उत्पन्न होईल. नाही ना, तावंतीसा देवता लोकांना पाहूच देव, तर तिथे बरोबर जन्म होईल. कारण तिथे सम्राट अशोकाने जन्म घेतला मेल्यावर. कोणी? सम्राट अशोक साप म्हणून जन्माला आला होता, आहे ना? बरं झालं त्याचा महेंद्र तो मुलगा संघाला दान दिला. त्यामुळे धम्मदायी झाले ते. बरं झालं संघाला दान दिला नसता. रे पाहतो तो माझे वडील कुठे गेले, तू साप बनून आहे. म्हणजे खालच्या योनीत बेहोशीत शरीर त्यागता एवढं घनीभूती एवढं आवळा दिला. म्हणजे मी राजा आहे. घेतला रे बाबा राजा, तुझा होश नाही आहे. इकडे राजा म्हणतो बेहोशीत गेला, शरीर त्यागताना बेहोशीत गेला, तर सर्पयोनीमध्ये जन्माला आला. 1 नाही 2 वर्ष नाही 100 वर्ष राहिला. आता तुम्ही तुमचं काय होईल? तुम्ही तो ध्यान करत होता बरं ना? तुम्हाला वाटेल आम्ही तर ध्यान करतो, बरोबर. तिकडे जाताच येईल, पैलवान पाहिजे त्यासाठी. हे सम्राट अशोकासारखे जे हाल झाले, बरं झालं त्याला मरणाच्या वेळेला तर काल कल्याण मित्र मिळायला हवा होता ना. मरणांतिक वेदना आल्या तर तेव्हा कमीत कमी कल्याण मित्र मिळाला असता, ज्यात समतेने शरीर सोडलं असतं तर 100 वर्ष गेले असते का एवढे?
100 वर्ष घ्या जावे लागले ना, बरं झालं त्यांचा मुलगा तरी अर्हत्व प्राप्त झाला, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झाल्या आणि त्याच्यासाठी सत्यक्रिया केली. माझ्या वडिलांनी मला संघामध्ये दान दिलं नसतं तर मला अर्हत्व प्राप्त करायला मिळालं नसतं. हे खरं आहे, हे खरं आहे की माझे वडील धम्मदायक झाले, धम्मचे दायक झाले. मला जर दान दिलं नसतं तर मला अर्हत्व प्राप्त करायला मिळालं नसतं आणि 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करायला मिळालं नसतं. हे खरं आहे, हे सत्य आहे. ते धम्मदायक झाले हे सत्य आहे. या सत्य वचनाने त्यांचं मंगल हो. तेव्हा मरण पावला जाप आणि तावंतीसा देवता लोकांमध्ये जन्मग्रहण केला. तिथे चांगले गुरु मिळाले. सत्यक्रिया करताना त्यांना चांगले गुरु मिळो, मार्गदर्शक मिळो आणि तिथे ते मुक्त हो. तिथे ते मुक्त झाले. आता सम्राट अशोक अर्हत्व प्राप्त केलं असा कोणी सांगितलं? त्यांचाच मुलगा महेंद्र. हे 5वं संगायन जे झालं ना, हे 4थं संगायन लंकेला झालं. त्या 4थ्या संगायनातलाच हा रिपोर्ट आहे. महावंशमध्ये हा अनुपिटकाचा जरी भाग असला तरी महावंशामध्ये ही नोंद आली. आणि तुमचा विश्वास नाही त्या गोष्टीवर. मी जर सांगितलं नाही ना सम्राट अशोक मरण पाहिल्यानंतर साप योनी जन्माला आला आणि त्यांनी मग साप 1-2 वर्ष नाही 100 वर्ष नाही, तुम्हाला विश्वास नाही होणार. हा बामणाने काहीतरी सांगतो असं म्हणाल, आहे की नाही? तुम्ही एक विश्वास ठेवू शकाल म्हणजे समजलं ना. हे तुमचे लोक ना 2-4 पुस्तकं वाचले तर त्यांच्या अंगात बाबासाहेब बाबासाहेबांनी हे सांगितलंच नाही म्हणताय. तेरी मेरीवर येतात ना, येतात की नाही? बरोबर आहे म्हणते. तेरी मेरीवर येतात असं सांगितलंच कुठं म्हणताय? आमचा सूर्य ससाईच म्हणते ये लोक बाबासाहेब के लोक म्हणतात का नाही? म्हणजे विपश्यना करता ही विपश्यना करने से पागल होता है. झालं आली आपण. त्याचं विपश्यनाचा चार्य म्हणून त्याच्या पुस्तकात दाखवलंय वा तुम्ही विपश्यनाचार्य आहे. वो 14 साल की पहिले की बात आहे, अब नाही आहे. म्हणजे या गृहस्थांच्या री मध्ये तोही री मिळवतो, बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली म्हणून तोही री मिळवतो. आता काय कराल? विपश्यना या कम्मट्टाला नाकारणं, विरोध करणं म्हणजे प्रत्यक्ष बुद्धाचा विरोध करणं आहे. याचं भान नाहीये, जाण नाही, होश नाही आहे. सुगती होईल का? सुगती होईल का सांगा? म्हणजे दवाखान्यात गेलो होतो ना, फडफड करत होते. आमची एक उपासिका होती, सगळे लोक सांगायला लागले, मला घेऊन गेले तिथे. थोडंसं सुत्त पठण केलं, सकाळी तो उठून बसला. आम्ही गेलो ना, मग अरे बनते ज्ञान ज्योती तू जंगली है लेकिन काम का आदमी है, बड़ी अच्छा माहिती आहे. आणि दुसऱ्या दिवशी माहिती आहे तू मेरे को मारने के लिए आया था. आली आपण ठीक आहे वहां मारने के लिए आया था. म्हणजे मला येऊ देत नव्हते ना. आताच त्या चॅन्टिंग साठीच तर येऊ देत नव्हते. परवानगी पाहिजे होती की नाही? माझ्याजवळ कोठी परवानगी? मी गेटवर गेलो तुम्हाला कोणी काय अडवलं नाही. माझ्याजवळ काही पास पाहिलं नाही. कोण पाहिलं? उलट तो त्यांनीच बोलावलं, माझ्या जवळ येऊन खुर्चीवर बसवलं. ये छड़ी है ना, मुझे दे दे बोले, मैं बूढ़ा हो गया बोले. तू आजा ना, आते रहना बोले दीक्षाभूमी पर. नाही तर दीक्षाभूमी वाले थोडासा राग करतात ना, म्हणजे तोंडावर बोलतो ना दीक्षाभूमी वाल्यांच्या, थोडासा क्रोध करतात. तर हे होतं असं, चालतं असं. सुरासूर मिळवतात. हे ज्ञानज्योती म्हणते इथे विपश्यना आमचे गोयंका गुरुजींनी जबाबदारी दिली होती कि जिस भूमि पर, पवित्र भूमि पर दीक्षा भूमि है, चैत्य भूमि, वहां पर पगोड़ा बन दिया जाए. और वो दिल्ली में जो म्यूजियम की धातु है वो मांगने के लिए माझ्यावर जबाबदारी दिली बरं का. म्हणून आम्ही सगळे हे केलं. तर अरे यहाँ विपश्यना सिखाएगा मग आके बंद करने को लगाएगा. ये ब्राह्मण का आदमी है, आरएसएस का आदमी है. आता कोण आहे? मी आहे ते आहे. मी आहे घोड बंगाल म्हटलं. तुम्ही सगळे हात मिळवून आतून करता. आता त्याचं ते दलित मित्र काहीतरी काय बुद्ध आपल्या काय भूषण पद्मभूषण त्याच्याकडे गडकरीकडे राखून आहे म्हणते. आता जाता जाता पुन्हा आता यांची मतं मिळवण्यासाठी त्याला पद्मभूषण देऊन टाकेल. ते उष्ट्या अनावर लोक जगतायत. हे स्वामी बांधत इकडे सांगतात बाहेर तोऱ्यात विपश्यना का विरोध, बाबासाहेबने विरोध किया. तिथे श्यामको राई मेली नव्हती का त्या इंदोरातली, बसून ध्यान करता 8 ते 9 अशी मरून राहिली है ना. किती सुगती झाली. बसत ध्यान करता मरण पाहिजे. ये श्यामगोर माता जी ध्यान करते करते मर गया, अब भी मर जाओगे. कसं होईल? आता त्याचं पुण्यकर्म आहे की एवढं वर्ष तो वाचत आहे. कोणी किती शाप दिला तुम्हाला का? कर्म आपलं कर्मच आपल्या कर्माच्या आधारावरच आहे.
आमच्या भंते तेव्हा शुद्ध बटन करताय ना, त्याच भंतेकडे वाघ आला होता तिथे सकाळी त्या सकाळी ज्या दिवशी मारलं नाही का राहुल भंते ना, सकाळी त्याच्याकडेच गेला, त्याला नाही मारलं, त्याला नाही खाल्लं. इथे संध्याकाळी याला गंमत आलं होतं बोधिवृक्षा. भंतेजी म्हणे हा वाघ आला पायऱ्यावर चढायला, तिकडून चढायला पाहतो म्हणे. तर मी फटकन वाजवला, तर मी काय करू, काल मारलं म्हटलं 10 तारखेला ही घटना झाली, तर तुझं अधिष्ठान सोड. आमची पदयात्रेत होतो त्यावेळेला, अधिष्ठान सोड. हा, मी तिकडे पदयात्रेत होतो खामगावला. त्यामुळे चंद्रपूर ते भीमा कोरेगाव पर्यंत पदयात्रा 49 दिवस 7 आठवडे लागले मी पदयात्रेत. तरी जसं माहिती मिळाली सकाळी, मी हे भोजनाला आले नाही अजून म्हणून जाऊ पाहतात तर प्रत्यक्ष खातच दिसला. आता लोकांचे किती फोन यायचे, भंतेजी तुमची मैत्री कमी पडली का, म्हणजे भंतेजी तुमची मैत्री कमी पडली का. तो घाबरट नव्हता, तो गृहस्थ होता ना, तरी अस्वलन वाघ कितीतरी पाहिले त्यांनी. तोच वाघ निळ्या डोळ्यावाला मी आणि तो दोघंच होतो तिथे. मी आल्याबरोबर ते पदयात्रा सुरू होती इथे मुक्काम घोडपेटला. त्यामुळे मग 11 वाजता म्हणजे वर्षावास समाप्तच व्हायचा होता ना, त्यामुळे मी येत जात होतो. पदयात्रा 10 तारखेला सुरू लागली होती, त्यामुळं पदयात्रा सुरू लागली आणि मग सायंकाळी मी बरोबर वृक्षामध्ये यायचो. आता वृक्षामध्ये आल्यानंतर मी झोपून गेलो असा, भंतेजी पहा म्हणे तो वाघ आला. आणि दुसऱ्या दिवशी अधिष्ठान सुरू केलं त्यांनी ते तिकडल्या कुकडीच्या झाडात. तो काही घाबरट नव्हता, घाबरट नव्हता. पण आता काय कराल तुम्ही, त्याला काचेच्या डब्यामध्ये बंद करून ठेवलं असतं ना बुलेट प्रूफ, तरी कोणतं ना कोणतं कारण घडलं असतं, काच तुटली असती आणि त्याचा अंत झाला असता. गम्मत कोमी भगवंताच्या कालखंडात अशीच घटना. सकाळी सकाळी मस्त ध्यान जंगलाच्या बाजूचा संपूर्ण गाव आहे आणि तिथं आंब्याच्या आमरावनात रात्र उजाडली आणि सगळे जवळ बाग फिरायचे ना. त्यावेळेला तोही एक लापड होता, चालले रांगेत ओक्की चक्कू 2 पावलं 4 पावलं 2 पावलं गावात भिक्षाटनासाठी सकाळी. शेवटचा भिक्षू बस शेवटचा होता आर्यमौन. सगळे आर्यमौन, कोणाला काय त्रास द्यायचं, म्हणजे एक माशीचा तरी गुणगुण आवाज येईल, पण भिक्षू ओक्की चक्षू 1-1 पावलं चालतील, 2 पावलं 4 पावलं खाली नजरा टाकून. कळलं, एक लापड आला, पकडलं त्याला, तर तो ओरडला नाही ओरडला, तर खायला लागला, तर खाऊन पण टाकलं. काय करायला आता, खाऊन पण टाकलं. आणि हे इकडे आले, भोजन बिजन झालं, भिक्षाटन झालं, एक भंते दिसत नाही. कुजबूज सुरू लागली भिक्षूंमध्ये आणि भगवंत त्याच्यावरच प्रवचन देते. महामाया वाघीण होते का. हा बरोबर आहे, तूही होतीस वाघीण तर सांगा, तर तू ऐकलाय पुस्तक. हा बरोबर आहे, तूही वाघीण होतीस ना. हा होती. त्यामुळं त्या भिक्षूंबद्दलच बोलले. तो भिक्षू आला नाही, त्या भिक्षूंच्या विषयी सांगितलं. थोडेसे हाडगुड सापडतील म्हणे आपल्याला, हाडगुड सापडतील, जेवढे सापडतील तेवढे सापडतील, पण भोजनानंतर पुण्यानुमोदन दिल्यानंतर जाऊ. एवढा लवकर काय तेवढा खाणार नाही बरं का. बस सगळे गेले. त्याच्यावर प्रवचन करताना पहा, एक ओखी चक्षू ध्यानात आहे, चालत आहे, ध्यानात आहे, गुडघ्यापर्यंत खात आला तर शोतापत्ती फळाला पोहोचलाय, मांडीपर्यंत खात आलाय सकदागामी, कमरेपर्यंत खात गेलाय अनागामी फळाला, नाभीपर्यंत आला ना, इथे काळजापर्यंत अरे तो प्राप्त केला, मुक्त झाला. हो, तिला माहिती आहे आता, महामाहिती. चालले रस्त्यानं ते वाघीण पाच पिले दिले तर गंडू पडे, ते पोर उभे राहिले. तो पुत्र बनले ना, तेच आहे महामाया. एकीकडे वाघीण होती, ते बोधिसत्वाची कथा आहे. पुढे हे पंचवर्गीय भिक्षू होतील हे, आणि बामणी बावडोळ आहे, ते बोधिसत्वाची कहाणी. त्यामुळे हे वैभव असतं बोधिसत्वाचं. तेव्हा तो भिक्षू आता भगवंताची मैत्री नसेल का त्यांच्यावर, पण त्याचं कर्म काय कराल तुम्ही. पण तो अर्हत्व प्राप्त झाला आणि त्याची 10 क्रिया झाली, तर त्याचे जिवंतपणे असे स्तूप बांधायला सांगितले. समजलं.
तर त्या भिक्षूचे स्तूप बांधले अगोदर. ज्या वाघाने खाल्लं तर तेव्हा तो उपदेश दिला, तर जंगलातल्या वाघाने तुम्हाला खाल्लं ना तर कमीत कमी सुगती तरी पोहोचाल. हे भिक्षूंनो, शमणांनो, जंगलातल्या वाघाने जरी तुम्हाला खाल्लं ना, तुम्हाला सुगतीकडे ते पोहोचता येईल. हा, म्हणजे मनुष्य वा देवता लोकांमध्ये जन्म तरी ग्रहण करता येईल. पण महिला रूपी वाघींना खाल्लं ना, तुमचं काही खरं नाही, तुम्ही अपाय गतीला जा. समजलं ना? तर हा उपदेश भगवंतांनी केला होता. तर धम्माचं हे वैभव असतं. आपले कर्मच आपल्याला घेऊन जातात, है ना. त्यामुळं आता दोष देत असतो बाबासाहेबांनी बामणीनं मारलं म्हणून बाबासाहेबांना, आहे की नाही. कम्मस्य कोमी, आपलंच कर्म असतं, काय दुसऱ्यावर दोष नाही. त्यांनी तसं केलं. तिसरी चौथी धम्मपदामध्ये नाकोची मग अवधी मग त्यांनी तसं केलं, त्यांनी असं बोललं, त्यांनी असं केलं म्हणून असं झालं, त्यांनी शिव्या दिल्या, त्यांनी मला मारलं. अरे काय, आपल्या कर्माचा विपाक आहे हे आपण समजायला तयार नसतो. म्हणजे तिथपर्यंत बुद्धी आपली चालत नाही, कारण आपण आपल्या स्वभावाचे बळी असतो. त्यामुळे तेरी मेरीवर उठतो. म्हणून दोन व्यक्ती जगात एक नसतात. आणि तुम्ही जग जोडायला चालले, तुम्ही आम्ही जबाबदारी आहे की नाही जग जोडायची. किती जोडणं किती कठीण काम आहे. माणसांना जोडणं किती कठीण काम आहे, सगळ्यात कठीण काम आहे. आणि ही सगळ्यात कठीण जबाबदारी तुमच्या आमच्यावर बाबासाहेबांनी दिली. साधी सुधी आहे का? आपला जन्मच त्याच्यासाठी आहे, तुटलेली मन जोडण्यासाठी, आहे की नाही. ते गृहस्थ असू दे की गृहत्यागी असू दे, ते एवढं मोठं काम आहे. आणि एवढं मोठं पुढे नेताना नाही बाबासाहेबांनी पुनर्जन्म नाकारला म्हणतात. आली आपण नाही बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली म्हणतात. आता ते करतील काय असं म्हणणार आहे. त्याच्या री मध्ये री मिळवणार, ते करतील काय तरी. म्हणजे होईल काय सुगती. आता हे दुर्लभ आहे, मनुष्याचं जीवन मिळालं आणि तसंच गेलं. जन्म आला हेला आणि ओझं वाता मेला. काय कराल तुम्ही. म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होऊन देखील व्यर्थ गेलाय की नाही. सुगती मिळेल याची गॅरंटी नाही. कमीत कमी तो महेंद्र होता, त्यांनी सत्यक्रिया केली म्हणून तरी तो देवता लोकांमध्ये गेला. तिथे त्याला अर्हत्व प्राप्त केलं, करायला मिळालं, चांगले गुरु मिळाले, त्यांना ध्यान करायला बरोबर सुविधा मिळाली, प्राप्त झाली. आणि ते तावंतिसा देवता लोकांमध्ये मुक्त झाले, अर्हत्व प्राप्त केले. तुमचं काय होईल आता. कल्याण मित्राची म्हणून गरज असते. कल्याण मित्र, मार्गदर्शक सोबत पाहिजे, वारंवार सोबत ध्यानामध्ये. ती इथपर्यंत पोहोचण्यासाठी, मार्गातल्या संपूर्ण बाधा दूर करण्यासाठी हा मार्ग समजावून देणारा हा कल्याण मित्र पाहिजे, आवश्यक असतो. नाही त्या मार्गामधल्या बाधा तोडता आल्या नाही तर मध्येच आपण अडकून जाऊ. आणि मग इथपर्यंत पाणी आल्यावर डुबून मरतो रे. आता ते बोमलण्यात अर्थ नाहीये. म्हणून बुद्ध जयंतीला असं कापत नेलं. मी थोडसाच बोललो तिथला, पण सगळ्यांना कापून टाकलं. तर बाकीच्यात तर सोडा, त्या महायांना काय कापायचं ते दूरच राहिले. पण थेरावादी लोक म्हणजे म्यानमारवरती जो भरोसा ठेवला होता आपण लोकांनी, बाबासाहेबांनी देखील, म्यानमार मधून हे धम्मरूपी धन गेलं तर तिथूनच येईल. सुत्त पिटकांमध्ये लंका समोर आहे, विनय पिटकामध्ये थायलंड समोर आहे, अभिधम्म पिटकामध्ये म्यानमारवर आहे. त्यामुळे हा अभ्यासाचा हा टप्पे आहेत ना. तर सुत्त पिटकामध्ये पाठांतर असणारे अनेक सूत्रधार आहेत लंकेमध्ये, विनयधरही आहेत. विनयधर अनेक आहेत. ते विनयधर पाहायला मिळतील दीक्षाभूमीवर यावर्षी. अनेक त्रिपिटकधारी येणार आहेत लोक, अनेक त्रिपिटकधारी आचार्य येणार आहेत. त्यामुळे त्रिपिटकधारी आचार्य आल्यानंतर वेगवेगळे सूत्र, कोणत्या सूत्रात काय काय आहे, त्यांना काय मौखिक झालं, त्यांचं आयुष्यच गेलं. लहानपणापासून बालपणापासून ते भिक्षू झाले. आता म्हातारे होत चालले तरी लाभान्वित होत नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटतं एवढे वर्ष झाले, म्हातारपण आलं तरी लाभान्वित होत नाही आहेत. जे सनोंग आहेत ना, त्यांचा मृतदेह ते आम्ही ज्यावेळेला बोधगयापासून लुंबिनी पर्यंत पायी यात्रा, लुंबिनी त्यावेळेला 0 डिग्री सेल्सिअस होतं लुंबिनीमध्ये. आणि त्या बोधी वृक्षात बसलो रात्री, असं संगाटी माझी ओली गार झाला, असं भुसा पडत होता त्यावेळेला 0 डिग्री सेल्सिअस. आणि ते टीव्हीचे सगळे कॅमेरे थायलंडचे माझ्याकडे लागले होते. मस्त ध्यान करत होतो, मस्त ध्यान करत होतो 0 डिग्री सेल्सिअस. तर अजान सनोंग त्याच्याजवळ मला घेऊन बसायचे. अजान सनोंग ते सगळे आचार्य. आणि ते मरण पावले ना तर ते अर्हत प्राप्त झाले असं त्यांचं म्हणणं. त्यांचा मृतदेह अजूनही आहे.
अजून काय जाळला नाही. पण ते सगळं काय रासायनिक प्रकार करून ते लावून आहे त्यांचा मृतदेह समजा जाळतील त्यावेळेला मला नेणार आहे. म्हणजे समजा त्यांचा मृतदेह दाह केल्यानंतर मग त्या धातू दिसतील ना, धातू मिळतील ना. मग मला विचारायचे राहुल जर मेला, राहुल वाघाने खाल्लं, काय झालं काय नाही. म्हणजे रात्री 12 वाजले जाळायला. नंतर मग यांच्या अस्थी आहेत तर म्हटलं सांभाळून ठेवा, मी आता पदयात्रा संपवल्यानंतर येईल, तुम्ही सांभाळून ठेवा. धातू निसतील तर तुम्हाला काय गोल काही आकुंचन पासवलेले काय हाड दिसतील म्हटलं, हां, किंवा मासाच्या वेगळ्या धातू दिसतील, असा पुसाचा गोल 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 दिसेल म्हटलं तुम्हाला. तर तसा काही नाही दिसला. शेवटी हाडच होते. आल्यानंतर पाहिल्यानंतर शेवटी मग गंगा नदीत शिरवलं. धातू नाही बनले. म्हणजे जी व्यक्ती स्वतःपन्न सकदागामी अनागामी फळाला पोहोचली तर धातू बनत नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांचे स्तूप बांधले जातात. समजलं. पण आता आम्हाला झाल्या सवयी, झालं की नाही. एखादा फंते मेला ना, बस बांधा, थडगच बांधतात की नाही. तर अशा सवयी आहेत आम्हाला. अगोदरच मी सांगितलं, मी मरेन तर काय थडगं बिडगं काय बांधायचं. समजलं. माझ्या काही धातू बितू होणार नाही हे सांगितलं अगोदर. आता पदयात्रा संपली त्याच्या अगोदरच्या दिवशी मेलो म्हणून दिसतो. भीमा कोरेगावची पदयात्रा संपली त्याच्या अगोदरच्याच दिवशी मेलो म्हणून इथेच बसून असा झोपून होतो. आणि असा झोपता झोपता बस चित्त सुटून गेलं म्हणून दिसत. चित्त सुटून गेलं पण चित्त इकडे तिकडेच फिरत आहे. स्वप्न कसं आहे बघा. चित्त सुटून गेलं, मी मेलो. हे शिवज्योती म्हणते झाडू मारत होते सकाळी झाड म्हणते की सुत्त पठण नाही केलं. मी ऐकत होतो पण मी मरून होतो. स्वप्न कसं, मी ऐकत होतो पण मरून होतो. मी असे गालावर हात ठेवून तिथे त्या मूर्तीजवळ असाच बसून मेलो समजा. आता भंतेजी असं मग कुशल पकडलं त्याने. भंतेजी अरे एवढे कसे गाड झोपले. एका आवाजात उठायचे ना. तर भंतेजी म्हणते वंदा म्हणते काय नाही, मी बोललोच नाही. आता काय झालं, बस सगळ्यांना बोलवलं. आणि म्हणते असा पाहिजे एक असा आला, नाडी पाहिजे. नाडी तर बंद आहे म्हणते. नाडी तर बंद आहे, ठणठण काही नव्हत नाही. मी पाहता, मी ऐकत आहे यावर. मी मेलो आहे आणि मी ऐकत आहे. मग याने इकडले तिकडले फोन लावले. मग येऊ गाड्या घोड्या हे सारं मैदान भरलं म्हणजे. एकीकडे तिकडे धूर दिसत होता मस्त. तिकडे आता येणारे लोक त्यांना भोजन तर द्यावे लागेल ना, ना. ते तिकडे धूर दिसत होता. मग मुक्काम मी बस मला आंघोळ बिंगोळ केली माझी अशी आंघोळ बिंगोळ. आणि मी तरी पाहत होतो लोकांकडे. मी पाहतच होतो. बरं इथून तिथं नेलं म्हणून दिसत होतं. तिथे जाळलं सगळं म्हणते ना, तिथे जाळतात. तिथे नेलं म्हणून असं चौकोनात सरळ रचलं आणि त्यात असं मला बसूनच ठेवलं आणि बसूनच जाळून दिलं. तरी मी लोकांना पाहत होतो. माझी राखोळी झाली तरी मी लोकांना पाहत होतो. आता काय करू. मरण आपलं मरण मॅची, माझी मरण मॅची पाहिले. रात जळत राखोळी झाली तरी मी पाहत होतो या लोकांकडे. म्हणजे चित्त जवळ होतं, अजूनही दूर गेलेलं नव्हतं. शरीर जरी जळलं, रात झाली तरी चित्त बघत होतं. आणि स्वप्न बंद झालं. लोक काय करतात. सदानंद भंतेजी मरण पावले, कोरोनानेच मेले. बरं तुम्हाला नाही माहित, मला माहिती. पण चला पण तुम्ही त्यावेळी तर तिथे होते ना. होतो ना, तिथे गेलो होतो. कोरोनाने आलो होतो ना. म्हणजे सुरुवातीची घटना होती आणि लॉकडाऊन बंद होण्याच्या अगोदरची घटना आहे. पण ह्या कोरोनानेच गेले बरं. हा सदानंद. तरी सदानंद भंतेजींना मी विचारलं अगोदर, हा तुम्हाला काय मिळालं काय. म्हटलं ना रे बाबा म्हणे मला काय मिळालं. समजलं ना. म्हणजे नाही मिळालं तर मग स्तूप नाही बांधायचं. मी भिक्षू लोकांमध्ये बोललो असं, तुम्ही थडगं उभारणार आहात म्हटलं आहे की नाही. पण हे थडगं उभारायचं नसतं, स्तूप उभारायचं नसतो.
ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्यांचे ज्या धातू बनतात 10 क्रियेनंतर, त्या धातूंची प्रतिष्ठापना होते, गर्दी राहील. आता आमचा विनय ज्योती म्हणते मरण पावला, थायलंडला गेला. विनयने आणलं होतं बा, सांगितलं. तो एवढा घाबरट माणूस पहा, तो विनय एवढा घाबरट, तो अस्थि हातात यायला. आता कसं, कारण ते एक एक घटना घडत गेल्या, भयकारक घटना घडत गेल्या. आता कसं ये म्हटलं कमीत कमी त्या अस्थि आणल्या, समजलं. त्या अस्थि कमीत कमी धातू झाल्या काय ते पाहायचं होतं ना. त्या धातू नाही झाल्या शेवटी अस्थि साहेब. नाहीतर त्या धातूंसाठी किती गर्दी राहिली असती माझ्याकडे. आता जर अर्हत्व प्राप्त केलं असतं तर देशातले लोक उतरले असते आणि त्या धातून आपल्या आपल्या देशात नेऊन स्तूप बांधलं असतं, स्तूपाजवळ पूजा केली असती, ध्यान केलं असतं. अस्थिच दिसल्या, नाही बांधायचं म्हटलं. कोणाच मी आयात तोपर्यंत नाही. हे अमरज्योती भंतेंची हे आहे ना, हे बांधली. हे आमच्या बुद्ध प्रेतीने जबरदस्त आम्हाला तिकडे जाऊ दिलं. एका तेलंग ठेकेदार भटाळा राहायचा. आता त्या दारावर एक भिकारी आला आणि त्याने सांगितलं एवढ्या वर्षात तुझी पोरगी राहील, त्या दिवशी मरेल म्हणते तुझी पोरगी. अरे आली आपण ते स्वप्न, आता स्वप्न आहे. म्हणजे दरवाजावर भिकारी आला आणि त्यांनी सांगितलं तुझी एवढी पोरगी इतक्या वर्षाची झाली, त्या दिवशी तुझी मरेल. आता घरचे लोक एकटीच एक पोरगी, आणि म्हणून परित्राणाला आम्ही गेलो त्यांच्याकडे. अधिष्ठान आता 20 तारखेला सुरू होणार होतं, 19 तारखेची गोष्ट आहे. तर आम्ही भंते प्रज्ञा होती आणि मी दोघे गेलो परित्राणाला. बुद्ध प्रेजी इथे होते. बुद्ध प्रेजीने काय केलं, अमरज्योती भंतेच्या आज तिथे गाडगं होतं, एक गाडगं तिथे ठेवलं तिथे, आणि एक गाडगं इकडे आणलं होतं. बस त्यांनी एक चुंबडी घेतली सिमेंट, आपल्या हाताने सगळे उपासक उपासिकांना जमा केलं, असे दगड लावून दिले आणि बस थापतूप करून टाकलं. आणि संध्याकाळपर्यंत बस आम्ही येतपर्यंत संध्याकाळी स्तूप बनवून टाकली. त्या धातू तिथे आहेत, त्यांच्या अस्थि तिथे आहे. हे स्तूप नाही का लहान दिसतं, अमरज्योती. तर आमच्यात 5-6 भिक्षू होतो की नाही. तर आमच्यात थोडासा वाद झाला. वाद म्हणजे असा, मी म्हणत होतो स्तूप बांधायचं नाही, हे म्हणत होते स्तूप बांधायचं. म्हटलं ही परंपरा आपल्याला समजली तर आपण फॉलो करायला हवं. आपल्याला समजली नसती तर वेगळी गोष्ट आहे. पण मी गुरुजींना विचारलं, म्हटलं भंतेजीला इथे ठेवलं होतं, तो वाघ ओरडला विहाराजवळ, आणि तो विहारात हे काय करत होता, तो आमचा गृहस्थ जीवनातला लहान भाऊ तो आला होता. तर त्यांनी स्वयंपाक केला, संध्याकाळी जेवण, आणि यांनी नाश्ता केला. थोडा म्हातारे म्हणते, तर त्यांनी असं फेकलं तर पाणीच्या वाघाच्या अंगावर गेलं. हाड तिच्या भीतर म्हणते, तो हाड आहे काय म्हटलं ते हाड आहे का. अरे तिच्या भीतर म्हणजे वाघ आहे तिच्या अंगावर. म्हणजे एवढा शांत होता तो, समजलं, एवढा शांत होता. म्हणजे इथे हे दोघं म्हातारे म्हणते ना, आम्ही दोघं तिघं तिकडे चाललो गेलो होतो या कार्यक्रमाला. संध्याकाळपर्यंत समाधी पूर्ण झाली. तरी इथे नेत असताना चालणं होत नव्हतं, संपूर्ण स्पॉन्डिलिस झाला होता अमरज्योती म्हणते ना. तिथेच मग खुर्चीला छिद्र पाडून तिथेच मग डबा ठेवायचो, तिथेच त्यांची सेवा करायचो. आणि तो आला तिथे जवळच आणि असा ओरडला, अरे ज्ञानज्योती ये आवाज किसकी है. मैंने कहा बड़ा भंते वो बुला रहा है ध्यान करने के लिए. वो टाइगर की आवाज है. बोले तुम मत मत चलो जाएंगे वहाँ टाइम उधर जाएंगे गुफा में, तू जाके मर. बोले आज बोले कैसे बताऊं, बोले कौन से कर्म का जड़ है पता नहीं. बोले स्पॉन्डिलाइज हुआ, इतना रोगी आदमी, चल नहीं सकता, अभी 42वां साल चल रहा है, पता नहीं इस साल में जीऊंगा या नहीं, पता नहीं. बोले आणि बस 42 बस झालं. आणि मग त्यांची तब्येत बिघडली तर दवाखान्यात हलवलं, इथून दवाखान्यात हलवलं. मग डॉक्टरांनी सांगितलं अभी बच नहीं पाएंगे, इनको ले जा गया. तर विहारात घ्यायला सांगितलं तर आम्हाला फोन झाला. मग विहारात नेलं, थोडा वेळ राहिला, मग त्याला चिवर दिला आम्ही. ते आपल्या ते तर चिवर देऊ शकत नव्हते. मग आम्ही सगळं मिळलं आणि त्यांच्या नावाचे ते तर उठून फक्त त्यांना पलंगावर आणलं. आणि शेवटचा शिक्षा म्हणजे जीवनज्योती बेलतोडी. मग ते माझ्या नावात कागद बिगद होते ना, त्याला सांग बाबा तुम्ही चाललो जंगलात, तू राहा इथे. हा तर तो प्लॉट तू राहा इथे, मी चाललो जंगलात. म्हटलं तू राहा इथे. हा आहे तर जीवनज्योतीच आहे. म्हणजे बोधिवृक्षाचं ते शावस्तीहून बोधिवृक्ष आणलं, त्याची फांदी मी आणली, तिथे लावून दिली. तू राहा बा म्हटलं, आता राहा, मी चाललो आपल्या जंगलात. आहे जीवनज्योती. तर होता आम्हाला सवयी झाल्या स्तूप बांधायची.
आणि एखाद्या भिक्षू मेला झालं परिनिर्वाण झालं असं म्हणून बोलतो. म्हणजे धंदे आहेत की नाही आम्हाला. म्हणजे अरहंत जे भिक्षू आहेत त्यांचा शरीर त्याग होतं, त्याला कमीत कमी परिनिर्वाण होतं. एक तुमच्याकडला माणूस मरू द्या तरी निर्वाण प्राप्त झालाच म्हणतो. तर म्हणजे शब्द त्रिपिटकातले सापडून जातात रेडी, आणि तुम्ही कसाही वापर करता त्याचा तुमच्या मनमर्जीने. ते मनमर्जी जमेल का धम्माच्या क्षेत्रात? नाही, मजा असं वाटते. तुला काय वाटते तुम्ही तुमचं मत जागेवर ठेवा. बुद्धांचं या विषयावर काय मत होतं ते सांगा ना. आम्ही तेच सांगणारे मालक की नाही. बुद्धांनी जे जसं ज्या स्कंदाविषयी ज्या विषयावर जसं सांगितलं तेच कथन करायचं. आपल्या मनात सांगायचं नसतं. माझं असं मत आहे, मला असं वाटतंय. बाबा तुला काय वाटते तू तुझं दुकान जागेवर ठेव, आमच्याकडे नको बसू. तर हे आचरण कल्पना ज्याने ज्याला जसं समजलं बुद्धांना तसं हे कथन करतात. बुद्धांच्या मूळ वाणीशी बगल देतात, आणि हे बगल देणं चुकीचं आहे. म्हणून यावर्षी काय होऊन जाऊ द्या म्हटलं. आता यावर्षी 18 देशात कमीत कमी 18 देशातले भिक्षू संघ, थेरावादी भिक्षू संघ एकत्र येत आहेत. यावर्षी एक वेगळे कलाटणी आणि सगळ्या भारतभर पूर्ण चॅन्टिंग होणार आहे. हे 7व्या संगायनाची घंटीच वाजवली समजा. म्हणजे या त्रिपिटकाच्या 84 जवळपास 42 यात 21,000 धम्मस्कंद सुत्त पिटकातले, 21,000 धम्मस्कंद विनय पिटकातले आणि 42,000 धम्मस्कंद हे अभिधम्म पिटकातले. 84,000 धम्मस्कंदाचा संग्रह आहे. त्यामुळे हा संग्रहीन करावं. पुन्हा अशी वेळ येत आहे कारण भ्रमभ्रांतीत लोक आहेत. हे बुद्धांचं वचन आहे की नाही या भ्रमात आहेत. समजलं? त्यामुळं हा संगायनाचा कालखंडा त्याची आता घंटी वाजवली समजायची. हे तुम्हाला नाही समजत तर चुपचाप तरी बसा, पण आपल्या मताचं आपल्या पदार्थ काही सांगायचं नाही. तुम्ही काय सांगता ते बुद्धवाणीचं कोड करून सांगा, वाऱ्यावर बोलू नका. असं आहे. त्यामुळे आम्हाला सवय झाल्या ना. मला असं वाटते ज्ञानज्योती म्हणते मालक तुला काय वाटते तू तुझं दुकान जागेवर ठेव, हे इकडे तिकडे सांगू नको. बुद्ध या विषयावर असं असं म्हणतात ते तुझं बुद्धांचं मत सांग, तुझं मत काय ते जागेवर ठेव. म्हणजे आपलं हा मारांगात येतो ना, याला मिथ्या दृष्टीत राहणं होते. हा पटीचे समुत्पादन मानताय जाणताय का? हा पट्टानं मानतो. अरे अष्टांगिक मार्ग आहे मानतो, जाणतो का? मानणं आणि जाणणं किती जमीन अस्मानचा फरक आहे. ही गोष्ट आहे. त्यामुळं हा फरक जसा समजावून सांगता यायला हवा तो संपूर्ण बुद्ध वाणीच्या आधारावर. फेक नाही तर सगळं फेक न्यूज होत आहेत. अरे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तर काही खरं नाही आहे. बस तिकडलं निवडतात. आणि तो डॉक्टर हा साळुंक्या सारखा माणूस आहे ना, त्यांनी 4थ्या संघाचा रिपोर्ट दिला भूमिपुत्रामध्ये. कुठे लेह लद्दाखचा 4थं संघान महायानाचं. गुरुजी त्या महायानांच्या त्या याच्यात वादत पडायचं नाही, तिथे जायचं नाही मनाची महा मोजायसाठी. ते 180 विपश्यना सार्वजनिक कंबठानाचा अभ्यास भुलून गेले, विसरून गेले, आणि शेवटी मणी मोजत राहिले. ओम मणी पद्मे हूँ, नमो 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 बुद्धंगा, ओम नमी पद्मे हूँ, ओम मणी पद्मे हूँ. कोणतं दान केलं होतं? दान काय प्रकट होतं तो प्रकाश नाही. हे प्रकट झालं पाहिजे असं. जाईल तर जाईल, मेल्यावर कुठे जायचं ते पहा. तिला नाव गाव आता अगोदरच कळलं. तर तुम्ही मरायचं नाही 5 वर्ष तरी, म्हणजे हिचं मरण पाहायला नाही. ही मेल्यावर मग जन्म घेऊन सगळी दोन पूर्ण ट्रॅव्हल करायच्या आणि त्या गावात मोठी गावला बरोबर जायचं. कोणाच्या शोधात? आंबरीच्या शोधात जायचं, धर्माच्या शोधात जायचं. आंबरीचं घर कोणतं आहे? तिच्या घरवाल्याचं नाव धर्म आहे, तर ते धर्माचं घर कोणतं आहे? तर तिथे जन्म घेतले. मग तिथे जन्म घेतल्यावर मग हिला हातात पकडून आशीर्वाद देऊन टाकू आणि मग वापस येऊ. आहे ना, 5 वर्ष तुम्ही मरायचं नाही, हिला मरू द्या अगोदर. म्हणजे तुम्ही सगळेच जण तिथे जाऊ आता आणि मग पाहू. म्हणजे कमीत कमी हे वैभव आहे ना, हे खोटं होतं की खरं होतं, म्हणजे हे प्रश्नचिन्ह लागतं की नाही लोकांना. आता ऐकून तर ठेवलं ना, तर ते खरं होतं की खोटं होतं तेव्हा कळेल की नाही पाहिल्यावर. ते खरं झालं तर जास्त दृढ विश्वास होईल, ध्यानाचा विश्वास होईल, ध्यानावर विश्वास होईल. तर खोटं खाटं असलं तर स्वप्नच समजायला लागेल. स्वप्न खरंही पडतं ना खोटंही पडतं. काही खरे होतं आणि काही खोटंही होतं. नेत्री भवनेत्री समजली का? भवनेत्री
भावे तब्बंती में भिक्खवे. भावनामय ज्ञानाच्या आधारावर जेव्हा अशा स्थूल वेदना येतात आणि कितीही स्थूल वेदना आली तरी असं सूक्ष्म होतं मन एकदम, आणि ते चिरत नेणारी, टोचत नेणारी, कापत नेणारी प्रहाणकारी प्रज्ञा सुरू होते, काम करते. एवढासा बिंदू मिळतो पहा, चिरत नेणारा. कितीही घनीभूत वेदना असली तरी पार तिचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन, विभाजन करणार, साऱ्या तरंगामध्ये बदलणार. ती भवनेत्री असते. जन्मग्रहण करताना तीच कामी पडते. आणि या सगळ्या हे साऱ्या शरीरातला भंगाचा अनुभव करताना हे जे मोठे मोठे संस्कार असतात ना, कामदुग्गती भूमीमध्ये, कामसुगती भूमीमध्ये, रूपभूमीमध्ये, अरूपभूमीमध्ये जन्मग्रहण करण्यासाठी जी वस्तू आहे ना तिला पटिसंधी चित्त म्हणतात. जन्मग्रहण करणारे चित्त. हे शरीर त्यागताना कुठली ना कुठली संवेदना आली, ती सुखद असू दे, दुःखद असू दे, अदुःखद असुखद असू दे, ती सौमनस्य असू दे की धौर्मनस्य असू दे, कुठलीही संवेदना आली तरी समता पुष्ट होईल. आणि ही जी भवनेत्री आहे ना ती म्हणजे हे अतीत भवंग, शरीर त्यागताना हे अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचय चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटिच्छन्न चित्त, संतिरण चित्त, ओठ्ठपन चित्त आणि 7 प्रकारचे जवन चित्त. हे 15 प्रकार, एकेका चित्ताचा एक चित्त क्षण. शरीर त्यागणाऱ्या या चित्ताला च्युती चित्त म्हटलं जातं. हे शरीर त्यागण्यासाठी 15 प्रकारचे चित्त उत्पन्न व्हावे लागतात. 15 प्रकारच्या चित्ताचा एक क्षण, 15 प्रकारचे चित्त क्षण मरणांतिक वेदना घेऊन येतात. समता पुष्ट होते आणि कुठलीही वेदना आली तरी सुगतीचा दरवाजा उघडतो. सुगतीचा दरवाजा उघडतो. जो संस्कार असला ती सूक्ष्म असा पॉइंट असतो. जेव्हा हे शरीर त्यागलं, हे सारी शरीर यात्रा सगळी बंद होते. हे शरीरही बंद पडतं आणि मनही बंद पडतं. जेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार होतो तेव्हा या संखारोपेक्षा ज्ञानाच्या आधारावर कामभूमी, रूपभूमी, अरूपभूमीमध्ये जन्मग्रहण करणाऱ्या तृष्णांचा असतात ना, भवतृष्णा, या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, या भवतृष्णांचा या कामदुग्गती भूमीमध्ये, कामसुगती भूमीमध्ये, रूपब्रह्म लोकामध्ये वा अरूपब्रह्म लोकामध्ये जन्मग्रहण करणाऱ्या भवतृष्णाचा जो संग्रह असतो ना, तो संग्रह देताना हा पॉइंट मिळतो बघा. तोच पॉइंट हे शरीर त्यागल्यानंतर, बाहेर पडल्यानंतर गर्भजलामध्ये मातेच्या प्रवेश करतो. 16वं हे चित्त असतं ना, तदालंबन नंबर 1 आणि तदालंबन नंबर 2, 16 आणि 17. याला जन्मग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी विज्ञान म्हणतात. विज्ञान हा शब्द आला रे आला. वेदना, संज्ञा, संस्कार 3 जुळ्या मुलासारखे जुळून असतात हे चित्तस्कंद. त्यामुळे हा विज्ञान, हा स्कंद काम करायला लागला. हा सूक्ष्म असतो. हे 16वं चित्त असतं ना, ते प्रदर्शन होतं आपल्याला कुठे जायचं म्हणून, कुठे प्रवेश करायचा म्हणून. म्हणजे ते म्हणजे नरक लोकात असो, प्रेत लोकात असो, असुर लोकात असो, वा तिर्यक पशु पक्षी प्राण्यांमध्ये असो, किंवा मनुष्य लोकांमध्ये असोत, वा चतुर्महाराजिक देवता लोकांमध्ये असोत, तावंतिसा देवता लोकांमध्ये असोत, यामा देवता लोकांमध्ये असोत, तुषिता देवता लोकांमध्ये असोत, निमानरथी देवता लोकांमध्ये असोत, वा परनिमित्त वसवती देवता लोक. हे 6 प्रकारचे देवता लोक, मनुष्य लोक, कामसुगती भूमीमधले लोक. तिथे प्रवेश करताना तिथेही, किंवा मग रूप, हे 16 रूपब्रह्म लोक धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात आले बा. 16ची 16 नाव आहेत तिथे. हे महाधम्मराजिक देवतांपासून तर अकनिष्ठखा देवतांपर्यंत. आकाशानंचायतनं चित्तं, विज्ञानंचायतनं चित्तं, आकिंचन्यायतनं चित्तं, नैव संज्ञानासंज्ञायतनं चित्तं. हे 4 मोठे मोठे चित्त आहे ना रूप ब्रह्म लोकामध्ये. हे आलंबन एकेका चित्ताचे 3 प्रकार पडतात. त्याच्यात 3 × 12 हे 12 प्रकारचे चित्त असतात. हे अरूपावचर चित्त, ते अरूप ब्रह्म लोकांमध्ये जन्म घेणारे असतात. त्यामुळे हे जन्मग्रहण करताना जे रूप कुठे जन्म घेतोय 16वं चित्त प्रकट करतंय ते प्रक्षेपण होतं. आणि 17वं चित्त हे मातेच्या गर्भजलामध्ये प्रवेश करतं. कसं करतं? हे तू पच्चे येणं पच्चे, हे 24 कारणांनी हा धम्म भगवंत असं समजावून सांगत. पटिसंधी खणे तिन्नन्नं खंडानं. पटिसंधीच्या वेळेला शरीर त्यागताना जसा हे विज्ञान स्कंद कामदुग्गती भूमीमध्ये, कामसुगती भूमीमध्ये, रूपब्रह्म लोकांमध्ये, रूपभूमीमध्ये वा अरूपभूमीमध्ये जन्मग्रहण करताना हे 16वं जे चित्त असतं ना, त्या चित्ताचं रूप प्रकट होतं. आणि 17वं जे चित्त ते गर्भजलामध्ये प्रवेश करतं. कसं करतं? कोणतं आलंबन घेऊन, कोणतं अधिपत्य घेऊन? हे अनंतर आहे, तात्काळ आहे की समानंतर आहे? हे सहजात आहे की पुरे जात आहे की पश्चाजात आहे? सहजात, पुरे जात, पश्चाजात आहे ना. म्हणजे सोबत जन्म घेत आहे की म्हणजे जन्माच्या अगोदर
अगोदर प्रवेश करतं की जन्माच्या नंतर प्रवेश करतं सहजात पुरे जात पच्चेन म्हणजे हे पुरे जात पच्चे हे संपूर्ण चुतीचित्त असतं. पश्चाजात जे असतं ना ते जन्मग्रहण करणारं असतं. शरीर त्यागल्यानंतर ह्या पटीसंधी ग्रहण करताना या 24 कारणांनी ह्या संपूर्ण संग्रहित होताना कुठे पटीसंधी घ्यायची हे कधी कधी आपल्याला कळतं, कधी कधी नाही कळत. जसं हिला कळलं ध्यान करताना, तर हिचा इतिहास पाहू आपण. ते राधाबाई ती ढोके होती, तिला कळलं 3 महिन्याच्या अगोदर तिने सांगितलं बरोबर 10 वाजता मेली. 10 वाजता देवता लोकांचा याम सुरू होतो. ती नक्कीच देवता लोकांमध्ये गेली असेल. आपला असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धार्थ कथा, सत्य कथा.